रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झाला तर या पावसाने जिल्ह्यातील अर्जुना धरण भरलेलं आहे। यामुळे धरणावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आलाय। खरं तर काल रात्रीपासूनच रत्नागिरी, लांजा, राजापूर, साखरपा या परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि या पावसामुळे काही ठिकाणी पाणी सुद्धा साचलं होतं। त्यामुळेच आता काही निर्बंध प्रशासनाकडून घातले गेलेले आहेत। खरं तर पावसादरम्यान कोकणामध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, मात्र कोणतीही दुर्घटना घडू नये त्यासाठी आता धरणावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय। दमदार पावसामुळे हे अर्जुना धरण पूर्णपणे फुल झालंय आणि त्यामुळे इथे पर्यटकांना येण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय। आपण ही सुंदर दृश्य सध्या कोकणातली पाहू शकतोय, मात्र ही सुंदर दृश्य आपण टीव्हीच्याच माध्यमातून पाहायची आहे, कारण या ठिकाणी पर्यटकांना जाता येणार नाहीये, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी प्रशासनाने ही सतर्कता बाळगली आहे। रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांशी भागात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे नदी, ओढे ओव्हरफ्लो झाले जिल्ह्यामध्ये। यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याची माहिती आहे। आपण पाहू शकतोय हा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे। पुराची परिस्थिती सध्या सिंधुदुर्गात उद्भवलेली आहे आणि त्यामुळे काही गावांचा संपर्क सुद्धा तुटल्याची माहिती आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि या पाण्यातनं वाट काढताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। एकूणच सिंधुदुर्गमध्ये कणकवली, कुडाळ, सावंतवाडी सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झालंय। इथलं जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालेलं आहे।